नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 29व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. समाजाभिमुख भक्ती. दुपार टळून गेली होती. हवेतला उष्मा किमपी कमी झालेला नव्हता. गरमी हटवण्यासाठी डोक्यावरचा पंखा पुरा पडत नव्हता. किंबहुना तो पंखा गरम हवेचाच वरून मारा करत होता. तो गरम मारा झेलत पांडुरंग शास्त्री त्या खोलीतून येरझारा घालत होते. बाजूच्या खुर्चीवर जयश्री दिदी बसल्या होत्या. त्यांना उद्देशून पांडुरंग शास्त्री म्हणाले, कळले सगळे मुद्दे? आता तुझं हे गीतात्रेय मुद्देसूद आणि आटोपशीर होईल. केव्हा जाणार आहेस मुलुंडला? उद्या सकाळीच निघणार. उद्याच सुरू आहे नाही का तुझं गीतात्रेय? हो. गीतात्रेय संबंधी दिदींना पांडुरंग शास्त्रींकडून असं मधूनच कधीतरी मार्गदर्शन मिळायचं. ते उपयुक्तही ठरायचं. मात्र दिदींनी प्रवचनाची स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली होती. छोटी छोटी नित्याच्या व्यवहारातली उदाहरण देऊन एखादा श्लोक त्या समजावून द्यायच्या. श्रोत्यांना त्यांची ही पद्धत अतिशय भावली होती. त्याचा संदर्भ देऊन पांडुरंग शास्त्री हसत म्हणाले, तुझं गीतात्रेय लोकांना आवडायला लागलंय. जोडीला तुला वक्तृत्व लाभलंय, नाहीतर आमचं वक्तृत्व. हे काय हो दादा, माझी चेष्टा करायची ती. अगं खरं तेच बोलतोय. हे कसलं बोलणं? अहो नुसतं वक्तृत्व गाजवणारे आणि पडीक पंडिती सांगणारे शेकडोनी आहेत. लोक तुमचं वक्तृत्व ऐकायला येत नाहीत, विचार ऐकायला येतात. तुम्ही जी गीतेची उकल करून दाखवली आहे तशी कोणीतरी दाखवली आहे का? तुमचे विचार सर्वस्वी नवीन आहेत, व्यावहारिक आहेत, मनाला पटणारे आहेत. असं म्हणू नकोस. मोठमोठ्या लोकांनी गीतेचा अर्थ, पण दादा तुम्ही म्हणून सांगत नाही, पण गीतेमधला सूक्ष्म आणि खरा अर्थ तुम्ही सांगितला आहे. पांडुरंग शास्त्रींनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. पुन्हा ते वेगानं येरझारा घालायला लागले. खुर्चीत बसल्या बसल्या दिदी त्यांच्या आवेशपूर्ण हालचालींकडे बघत होत्या. आपल्या दादांच्या मनात वेगळेच विचार चालले असणार हे त्याने तेव्हाच ओळखलं. मधूनच ते आपला खालचा ओठ आवळून धरत होते, तर मधूनच होकारार्थी मान हलवत होते. क्षणात हाताची मागच्या बाजूला घडी घालत होते, तर दुसऱ्याच क्षणी हात पुन्हा मोकळे करून आवेशानं हलवत होते. काही वेळानं येरझारा थांबल्या आणि ते समोरच्या खुर्चीत विसावले. आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून आणि हातांचे दोन्ही पंजे मस्तकावर पालथे ठेवून ते बसले. या साऱ्या हालचाली दिदी निरखून बघत होत्या. त्यांनी विचारलं, कसला विचार करताय दादा? एक सुस्कारा सोडून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, अगं विचार तर सतत चालू असतात. ते मला माहीत का नाही? आता एकदम कोणत्या चिंतेनं ग्रासलंय? मी चिंता कधी करीत नसतो, मी चिंतन करत असतो. तेच विचारतीये, कसलं चिंतन करताय म्हणून. क्षणभर थांबून ते म्हणाले, अनंत विचारांवर माझं सतत चिंतन सुरू असतं. काय काय सांगू तुला. वेदकालीन संस्कृतीनं केवढा विचार केला होता. एखादा प्रयोग उभा करण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी केवढं चिंतन केलं असेल. आता यज्ञाचंच बघ ना. यज्ञ करण्यामागे ऋषींचा कोणता विचार होता? त्या काळी जंगलात राहणाऱ्या असंस्कृत जमातीपर्यंत संस्कृतीचे विचार पोहोचवण्यासाठी यज्ञ होते. राक्षस लोक अर्थात गुंड लोक या जमातीकडून कर वसूल करीत. यज्ञामुळे त्या जमातींमध्ये अस्मिता जागृत होऊ लागली. राक्षसांना कर देणं त्यांनी बंद केलं. सामाजिक शक्तीपुढे राक्षसांचं काही चालेनसं झालं. म्हणून राक्षस लोक यज्ञात विघ्न आणीत असत. यज्ञाला आणखीही अर्थ आहेत. विलासी, प्रमादी, निरुत्साही, उद्वेगी बनलेल्या मानवाला ईश्वराभिमुख बनवून त्याचा उत्साह जागवून त्याच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करणं हे यज्ञाचं कार्य. त्याचप्रमाणे परस्पर प्रेमभाव, विश्वास, अस्मिता, सहकार तसंच समानतेची भावना मानवामध्ये जागृत करणं आणि त्या आधारावर त्याच्यात संस्कृती प्रेम निर्माण करून त्याला प्रभुकार्याभिमुख करणं हे यज्ञकर्म. दिदी, प्रभुकार्यासाठी झिजण्याची भावना, निरंतर निरपेक्ष स्वकर्मपरायणता आणि सत्कर्मशीलता या गोष्टी यज्ञामुळे साध्य होतात. केवढा विशाल दृष्टिकोन. पण आज यज्ञाचा काय अर्थ लावला जातो? तूप, तीळ, तांदूळ यांचं हवन, ब्राह्मणांचे मंत्रोच्चार आणि मिष्टान्न भोजन, झाला यज्ञ. हे भ्रष्ट स्वरूप पाहून मला चीड येते. खरं आहे तुमचं दादा.
पण आपण आता यज्ञ सुरू केले आहेत ना. दिदींच्या बोलण्याकडे पांडुरंग शास्त्रींचं लक्ष नव्हतं. ते पुढे बोलतच होते. यज्ञासारखंच तीर्थयात्रेचं झालंय. मला लोक सांगतात दर पौर्णिमेला आम्ही डाकोरला जाऊन येतो किंवा दर एकादशीला पंढरपूरची वारी चुकवत नाही बघा. काशी यात्रेला तर मंडळी रिटर्न तिकीट घेऊन जातात. दीदी, भ्रांत धर्म, खुळचट भक्तिभावना आणि पैशाचा अमाप दुर्व्यय पाहून मला चीड येते. अगं, भारतातील तीर्थस्थानात ऋषींचा ज्वलंत कर्मयोग होता. तीर्थयात्रा म्हणजे काय? तर निश्चित काळाकरता संसाराच्या व्यापातून मन काढून ते पवित्र स्थळात गुंतवणं, जीवनविषयक चिंतन करणं, जीव जगत जगदीश यांच्या बाबतीत विचार करणं, मार्गदर्शक वैदिक विचारांशी जीवनाचा मेळ घालणं, संसारापासून अलग होऊन निसर्गाच्या सान्निध्यात जीवनाचा एकूण आढावा घेणं म्हणजे तीर्थयात्रा. पण ही दैदिप्यमान परंपरा आज रिटर्न तिकीट पद्धतीच्या तीर्थयात्रेत अडकून बसली आहे. घृणा येते मला. पण दादा, आपण तीर्थयात्राही सुरू केली आहे ना. कुरुक्षेत्र तीर्थयात्रा झाली, हिमालयात, ते मान्य आहे ग. पण यज्ञ, तीर्थयात्रा या गोष्टींवर आज जळमट चढली आहेत. ती साफ होण्यासाठी पुष्कळ कालावधी द्यावा लागणार आहे. तसा तो आवश्यकही आहे. हजारो वर्षाचं गतानुगतिक रूप एकदम कसं पालटणार? ते जेव्हा पालटेल तेव्हा पालटेल. पण मला त्यासाठी अहोरात्र काम केलं पाहिजे. ते काय नवीन आहे दादा? दीदी, तुला एक गोष्ट सांगू का? अजून पुष्कळ काम मला करायचं आहे. हळूहळू प्रयोगही उभे राहतील. पण हे सगळं करीत असताना मला स्वतःला लगाम घालावा लागतो. त्याचा किती त्रास होतो म्हणून सांगू? देवाजवळ बसतो तेवढ्यापुरतं मन शांत आणि प्रसन्न होतं. दीदी लगेच म्हणाल्या, पुन्हा तुमचे विचार सुरू होतात दादा. विचार करून थकवा येतो. त्यात सतत शारीरिक श्रम तुम्ही करीत असता, तरी म्हणताय लगाम घालावा लागतो म्हणून. पांडुरंग शास्त्रींना खरोखरच स्वतःला लगाम घालावा लागत होता. पुष्कळ कामं करायची होती. त्यांच्या दृष्टीसमोर जणू विशाल कार्यसागर पसरला होता. अगस्तीप्रमाणे त्यांनी त्या कार्यसागराला क्षणात वेसन घातली असती. परंतु त्यांना तसं करता येत नव्हतं, कारण त्यांना इतरांनाही बरोबर घेऊन जायचं होतं. आपल्या स्वाध्यायी सहकाऱ्यांसाठी त्यांना स्वतःचा वेग कमी करावा लागला होता. त्यामुळे साहजिकच स्वतःची गती कमी करताना मनाची चढफड होत होती, आंतरिक तडफड होत होती. पण ती गोष्ट कुणाला सांगणं त्यांना शक्य नव्हतं. काही वेळ ते शांत राहिले. तेवढ्यात निर्मलाताई बाहेरून आल्या. त्या दोघांकडे बघून म्हणाल्या, गंभीर विषयावर बोलणं चाललेलं दिसतंय. आपल्या जागेवरून उठून दीदीने हसून म्हटलं, भाभी, हलके फुलके विषय घरोघरी चालतातच. एखादं तरी घर गंभीर नको का? तिघेजण हसले. समोरच्या खुर्चीत बसताना निर्मलाताई मिश्किलपणानं म्हणाल्या, म्हणजे मलाही तुम्ही गंभीर बनवून टाकलत की? मी नाही अशी गंभीर. पांडुरंग शास्त्री आपल्या जागेवरून उठले. म्हणाले, तुम्हा मायलेकींच्या आता हलक्या फुलक्या गप्पा गोष्टी चालू देत. त्यात माझ्यासारखा गंभीर माणूस कशाला हवा? इतकं बोलून त्यांनी शुभ्र सदरा अंगावर चढवला. बाहेर निघालात वाटतं. संध्याकाळच्या वेळेला घरात बसतो का? फिरून येतो जरा. पांडुरंग शास्त्री थोड्याच वेळात घराबाहेर पडले. कुलाब्यानजीक समुद्रकाठी पांडुरंग शास्त्री उभे होते, दूरवर मावळतीकडे बघत. नभ जलदांनी भरून आल्यामुळे आज मावळतीचा सूर्य दिसत नव्हता. ढगाळ तो लपला होता. त्यावेळी खारे वारे समुद्रामधून येत होते. किनाऱ्यावर उभे असलेल्या पांडुरंग शास्त्रींचा सदरा वाऱ्याबरोबर उडत होता. तो वारा त्यांच्या तेजस्वी मुखकमलाशी सलगी करत होता. जणू दूर समुद्रातून तो त्यांच्यासाठी काही संदेश वाहून आणत देत होता. आज पुष्कळ दिवसांनी पांडुरंग शास्त्री कुलाब्याला फिरायला आले होते. पूर्वी रॉयल एशियाटिक लायब्ररीत जाता येता ते कुलाब्याला येऊन बसत असत. पूर्वी तिथे रेल्वे स्टेशन होतं, पण आता ते काळाच्या ओघात गडप झालं होतं. पांडुरंग शास्त्री त्या स्टेशनापलीकडे असलेल्या बाकड्यावर येऊन बसत असत. आता तिथे फक्त बाक उरला होता, पण आज ते बाकावर बसले नव्हते. समुद्रकाठच्या भिंतीजवळ उभं राहून ते दूर क्षितिजाकडे बघत होते. दूरवर समुद्रात वादळ उठलं नव्हतं, परंतु पांडुरंग शास्त्रींच्या मनात मात्र विचारांचं वादळ नेहमीप्रमाणे सुरू होतं. कार्याचा वेग वाढवला पाहिजे. नवनवीन प्रयोग उभे केले पाहिजेत. वृक्षमंदिर तर उभं राहिलं. तसे कितीतरी प्रयोग उभे करता येतील. भक्ती हेच त्याचं माध्यम असेल. खरोखर भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे.
ती जिथे जिथे म्हणून वापरली जाईल तिथे तिथे यशप्राप्ती मिळेल. भक्तीच्या माध्यमातून उभे राहिलेले प्रयोग हळूहळू मनुष्याच्या आत्मविकासाबरोबर सामाजिक विकासही साधतील. पण आता एखादा प्रयोग असा हवा की तो लगेच कार्यान्वित होईल, त्यातून फलनिष्पत्ती लगेच होईल. कितीतरी वेळ त्यांचं मन या विचारात गुंतलं होतं. अजूनही ते क्षितिजाकडेच दृष्टी लावून उभे होते. त्याचवेळी त्यांना क्षितिजावरून एक नाव हेलकावत येताना दिसली. त्यांचे नेत्र आनंदाने चमकले. सहजगत्या ते उद्गारले, माझा कोळी बांधव. 40 वर्षापूर्वी कुलाबा स्टेशन मागे असलेल्या एका बाकावर बसून ते असेच कितीतरी वेळ विचार करत होते. समुद्रात तेव्हा वादळ उठलं होतं. वादळाशी झुंज देत असलेली एक नौका त्यांना बघायला मिळाली होती. मृत्यूशी सामना करून त्या नौकेवरच्या नावाड्यानं आपली नौका सुखरूपपणानं किनाऱ्यावर आणली होती. ते पाहून पांडुरंग शास्त्रींच्या मनात विचार आला होता, प्रत्यक्ष मृत्यू संकटाशी तो एवढा झुंजला, त्या संस्कृतीच्या कार्यासाठी तो केवढा झगडेल. आताही तशाच प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला होता. मनाशी ते म्हणत होते, हा सागरपुत्र मोठा धैर्यवान, संकटात आपली नौका घालतो आणि मोठ्या हिमतीनं ताबडतोब आपलं उत्पन्नाचं साधन मिळवतो. शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी 3-4 महिने थांबावं लागतं. याचं असं नाही, जाळं टाकलं की उत्पन्न. आपलं होडकं घेऊन तो दूर समुद्रात जातो. मग यानं एक दिवस देवाचं होडकं नेलं तर? मनात वेगानं विचारचक्र सुरू झालं होतं. देवाची बोट, देवासाठी उत्पन्न, देवाचं. दूरवरची ती नौका आता दिसेनाशी झाली होती. पांडुरंग शास्त्रींना अनोखी कल्पना देऊन पांडुरंग शास्त्रींच्या मनात मात्र एक नौका साकार झाली होती, देवाची. तडकाफडकी ते तिथून निघाले. मोटारीतून जाताना त्यांचं कुठंही लक्ष नव्हतं. मनात साकार झालेली देवाची नौका सतत त्यांच्या दृष्टीसमोर हेलकावत होती. भगवद्गीता पाठशाळेतलं प्रवचन संपलं तरीही सागरपुत्र तिथेच बसून राहिले. नेहमीप्रमाणे आतल्या खोलीत जाऊन पांडुरंग शास्त्री पुन्हा हॉलमध्ये परतले आणि त्या सागरपुत्रांसमवेत बसले. बोला, आज काही विशेष? एक सागरपुत्र म्हणाला, दादा, मत्स्यगंधा तयार करून वर्ष झालं. आपण सांगितल्याप्रमाणे सागरपुत्रांनी कृतीभक्ती केली. आज वर्षाचं उत्पन्न घेऊन आम्ही आलो आहोत आपल्याला अर्पण करण्यासाठी. मला? अरे ते देवाचं आहे, देवकार्यासाठी वापरायचं आहे. ती अपौरुषेय लक्ष्मी आहे. मला मात्र तुमचं कौतुक वाटतं. अल्पावधीत तुम्ही हे कार्य करून दाखवलं. मला अभिमान वाटतो तुमचा. खरोखर सागरपुत्रांनी ती अभिमानास्पद गोष्ट करून दाखवली होती. आदल्या वर्षीची गोष्ट. एके दिवशी सागरपुत्रांनी पांडुरंग शास्त्रींचं भावपूर्ण प्रवचन ऐकलं. प्रवचनात त्यांनी सांगितलं होतं, माणसानं आपलं कलाकौशल्य जर भगवंताच्या चरणावर वाहिलं तर ती सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आज समाजाला अशा भक्तीची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. माणूस आपलं तारुण्य आणि कौशल्य केवळ स्वार्थासाठी वापरीत आहे. म्हातारपणी अंगातली शक्ती संपली की माणूस भक्तीकडे वळतो. तुम्हीच सांगा, असली भक्ती भगवंत मान्य करील का? चरकातून पिळून निघालेलं चिपाड जर तुम्हाला कोणी दिलं तर ते तुम्ही उसासारखं चघळत बसाल का? त्या प्रवचनाचा अनेक सागरपुत्रांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आपणही देवासाठी काही काम करावं असं त्यांना वाटू लागलं. परंतु त्यांना मार्ग मिळत नव्हता. अनेक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या होत्या. आपली ही मनोव्यथा एके दिवशी त्यांनी पांडुरंग शास्त्रींच्या कानावर घातली. एक सागरपुत्र तेव्हा त्यांना म्हणाला, दादा, आपण प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आम्हालाही भक्ती करावीशी वाटते, पण आमच्यासमोर काही अडचणी आहेत. अरे मग निस्संकोचपणे सांगा ना मला. दुसरा सागरपुत्र म्हणाला, दादा, आम्ही मासेमारी करतो. आमच्याजवळ विद्या नाही, धन नाही, संस्कृती नाही. आमच्या लोकांना व्यसनं आहेत. आम्ही खालच्या दर्जाचे आहोत, पापी आहोत. कुणी सांगितलं तुम्हाला? मनातून या गाठी काढून टाका. तुम्हीसुद्धा खरे भक्त आहात. आज भ्रष्ट कल्पना समाजामध्ये रुजल्या आहेत म्हणून तुम्हाला न्यूनगंड वाटतो. आज मंदिर, प्रसाद, आरती म्हणजे भक्ती आणि कथा कीर्तन म्हणजे धर्म असा विपरीत अर्थ रूढ होऊन बसला आहे. पण हे खोटं आहे. भक्तीचा अधिकार तुम्हालाही आहे. वाल्या कोळी तुमचाच होता, त्यानं रामायण लिहिलं. कोळी कन्याचा मुलगा व्यास, त्यानं महाभारत लिहिलं. म्हणूनच तुम्ही स्वतःला निकृष्ट समजू नका. आपण श्रेष्ठ आहोत, श्रेष्ठांचे आहोत अशी अस्मिता उराशी बाळगा. त्या सागरपुत्रांमध्ये एकदम आत्मविश्वास निर्माण झाला. मग त्यांनी दुसरी शंका उपस्थित केली, दादा, आम्ही भक्ती कशी करावी?
आम्ही तर मच्छीमारी करतो, त्यामधून भक्ती कशी काय साध्य होईल? का नाही होणार? मच्छीमारी करता म्हणून होय? अरे, हजारो वर्षांचा परंपरागत व्यवसाय असा तुम्ही एकदम सोडून देणार? व्यवसाय सोडून देण्यानं का भक्ती साध्य होईल? ते शक्य नाही. मच्छीमारी केली नाही तर तुम्ही खाणार काय? म्हणून मच्छीमारीतूनच आजच्या घडीला भक्ती साधा. पुढे काय करायचं ते पाहू. पांडुरंग शास्त्रींनी त्या सागरपुत्रांना बरोबर योग्य मार्गावर आणलं होतं. ती त्यांची पद्धतच होती. नवीन प्रयोग उभा करताना ते एखादा खडा टाकून बघत. त्याचा अपेक्षित प्रतिसाद आला की कुणालाही न कळत एकदम प्रयोग उभा करून टाकेत. त्यामुळे सारेजण थक्क होऊन जात. आताही तसंच झालं. आपलं कौशल्य आणि निपुणता बोट बांधण्यात आणि मच्छीमारी करण्यात आहे, ही गोष्ट त्या सागरपुत्रांना प्रतीत झाली. अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर पांडुरंग शास्त्रीने बघता बघता तो प्रयोग उभा केला. एकादशीचा दिवस हा देवाचा दिवस. अर्थात एकादशीला काम करून जे उत्पन्न मिळेल ते देवाचं असेल, असं पांडुरंग शास्त्रीने आपल्या कोळी बांधवांना सांगितलं. कोळी बांधवांनी पांडुरंग शास्त्रींचा उपदेश तंतोतंत पाळला. अल्पावधीतच त्यांनी एकादशीचं मोठं उत्पन्न उभं केलं. ती अपौरुषीय लक्ष्मी जमा झाल्यानंतर एके दिवशी ते सागरपुत्र पांडुरंग शास्त्रींना येऊन भेटले. म्हणाले, दादा, स्वाध्याय सुरू केल्यापासून आम्हा लोकात फार मोठा बदल घडून आला आहे. व्यसनं सुटली, वाईट सवयी सुटल्या. एकादशीला देवासाठी काम करून आम्ही लक्ष्मी जमा केली आहे. आता त्या उत्पन्नाचं काय करायचं? त्या सागरपुत्रांना मार्गदर्शन करताना पांडुरंग शास्त्री म्हणाले, स्वतःच्या भोगासाठी जे धन कमावलं जातं तो पैसा, आणि भगवंतासाठी जे धन कमावलं जातं ती लक्ष्मी. लक्ष्मी पवित्र असते, ती सरळ मार्गाने येते. तुम्हाला सरळ मार्गाने येणारी लक्ष्मी आणायची आहे. त्यासाठी तुम्हाला पुजारी व्हायचं आहे. जिथे आपण पूजाभावानं काम करतो ती जागा म्हणजे मंदिर. तुम्ही संसार पूजाभावानं केला तर ते घर देखील मंदिर. त्याचप्रमाणे तुम्ही पूजाभावानं बोट बांधलीत आणि त्याच भावानं मासेमारी जरी केलीत तरी तुमची बोट मंदिर बनेल. तुमच्या हातून घडणारं मासेमारीचं काम भक्ती ठरेल. तुम्ही निर्माण केलेलं धन प्रसाद ठरेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयी बाजूला ठेवाव्या लागतील. सवयी या जीर्ण रोगासारख्या असतात, चटकन सुटत नाहीत, पण त्या सोडाव्या लागतील हे निश्चित. पैसा गुंतवून धंदा उभा करायचा आणि त्यातला भाग देवाला द्यायचा ही रूढ कल्पना आहे. ती कल्पना विसरायला हवी. या बोटीवर कुणी मालक नाही किंवा कुणी नोकरे नाही, आहेत ते फक्त पुजारी. हे सांगून पांडुरंग शास्त्रींनी पुढे म्हटलं, गावातल्या सर्व स्वाध्यायींनी एकत्र या. एकादशीच्या उत्पन्नातून सर्वांनी मिळून एक बोट बांधायची आहे. अर्थात ते मंदिर असेल. बोटीवरचं काम ही तुमची योगेश्वर भगवंताची पूजा. आळीपाळीनं ती करायची. आपली पाळी येईल तेव्हा ती करायची. अशी वर्षभर बोट चालत राहील. मग थोडं हसून ते म्हणाले, त्यासाठी तुम्ही तुमचे पारिवारिक व्यवसायधंदे सोडायचे नाहीत. पूर्ण वेळ समाजसेवकाची भूमिका तुम्ही स्वीकारायची नाही. तसं केलं तर तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील आणि मग आज समाजात जे घडत आहे तेच घडेल. म्हणून आळीपाळीनं पूजा करायची. येणाऱ्या उत्पन्नात कुणा एकाचं कर्तृत्व अर्थातच असणार नाही. म्हणजे कुणाचा अहंकार वाढणार नाही, कुणाचं प्रारब्ध चिकटणार नाही. तो पैसा म्हणजे विशुद्ध लक्ष्मी ठरेल. ही लक्ष्मी देवासाठी, धर्मासाठी, समाजासाठी आणि गावासाठी वापरायची. ती कल्पना त्या सागरपुत्रांनी तेव्हाच उचलून धरली. ते आनंदून गेले, नाचायला बागडायला लागले. पांडुरंग शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे बोट बांधायचं त्यांनी तेव्हाच ठरवलं. त्यानुसार 21 डिसेंबर 1980 रोजी पूजेतून साकार झालेली नौका सागरात अवतरली. पांडुरंग शास्त्रीने त्या नौकेचं नामकरण मत्स्यगंधा असं केलं होतं. वर्षभर त्या सागरपुत्रांनी मत्स्यगंधेत कृतिभक्ती केली होती आणि आता त्या कृतिभक्तीतून निर्माण झालेली लक्ष्मी ते पांडुरंग शास्त्रींकडे घेऊन आले होते. पांडुरंग शास्त्री त्यांना म्हणाले, या उत्पन्नाचा तुम्ही एक ट्रस्ट करायचा. लक्ष्मीचा विनियोग फक्त सागरपुत्रांसाठीच करायचा. तुम्ही गावातनं बारकाईनं बघायचं. गावात कोणीही उपाशी राहता कामा नये. तसं जर कोणी आढळलं तर लगेच त्याच्या घरी प्रसाद पोचला पाहिजे. दुसरी गोष्ट, गावात कोणी आजारी माणसाला औषध मिळालं नाही असं घडता कामा नये. त्याचप्रमाणे कामा वाचून कोणी बेकार बसला आहे असंही घडून चालणार नाही. या गोष्टी करून जर पैसा उरला तर तो पुढील वर्षासाठी ठेवायचा. गावाला आदर्श गाव बनवायचं. त्यांनी आणलेली लक्ष्मी पांडुरंग शास्त्रीने त्यांच्याकडेच सुपूर्त केली. त्याचवेळी एक स्वाध्यायी म्हणाला, दादा, आणखी बोटी बनवल्या तर?
अरे देवाचं आरमारच उभं करा की. मग पांडुरंग शास्त्रींचे आशीर्वाद घेऊन ते सागरपुत्र मोठ्या खुशीने निघून गेले. गेल्या 3 वर्षातला पांडुरंग शास्त्रींचा आणखी एक प्रयोग यशस्वी ठरला होता. वृक्ष मंदिर, कुटीर मंदिर अर्थात अमृतालयम हे 2 प्रयोग यशस्वी झाले होते. योगेश्वर कृषी हा आणखी एक प्रयोग पांडुरंग शास्त्रींनी सिद्ध केला होता. भक्ती फेरी तर चालूच होती. 1978च्या सप्टेंबर महिन्यात हिमालयातील गिरीकंदात केवळ 10-12 दिवसात 1000 खेड्यांमध्ये भक्ती फेरी करण्यात आली होती. तर 1979च्या नोव्हेंबर महिन्यात पवित्र कुरुक्षेत्रात गीता जयंतीनिमित्त तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. 3000 स्वाध्यायींनी जवळपास 1300 खेड्यांमधून भक्ती फेरी केली होती. याशिवाय 1980च्या मार्च महिन्यात एकनाथ महाराजांच्या पैठण क्षेत्रातही 500 स्वाध्यायींनी 250 खेड्यात 10 दिवस भक्ती फेरी केली होती. या 3ही ठिकाणच्या भक्ती फेरीमध्ये स्वाध्यायींनी त्या खेड्यातल्या लोकांना वैदिक विचार सांगितले होते. प्रभात फेरीत भक्तिपूर्ण स्तोत्र गायली होती. भक्ती फेरीमुळे वातावरण पावित्र्यानं भरून गेलं होतं. हिमालयाच्या भक्ती फेरीत शेवटच्या 3 दिवसात बद्रीनाथला एका यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो वर्षांची रूढ परंपरा तोडून तेव्हा बद्रीनाथचे प्रमुख पुजारी यज्ञाचं आणि पांडुरंग शास्त्रींचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम आले होते. परदेशातही भक्ती फेरीनं जोर धरला होता. या यशस्वी वाटचालीनंतर आता मत्स्यगंधाही यशस्वीपणानं अवतरली होती. त्या सागरपुत्रांनी केलेला पराक्रम पाहून पांडुरंग शास्त्री अतिशय हरकून गेले होते. दिवसभर सागरपुत्रांचा पराक्रम ते ज्याला त्याला मोठ्या कौतुकानं सांगत होते. तो माणूस सकाळी 8 वाजल्यापासून भगवद्गीता पाठशाळेत येऊन बसला होता. प्रवचनाला अद्याप बराच अवधी होता. लोक हळूहळू जमायला लागले होते. पण तो रुबाबदार व्यक्तिमत्वाचा नवखा माणूस सर्वांच्या आधीच पाठशाळेत येऊन ठेपला होता. हा नेहमी येणारा स्वाध्यायी नव्हे हे पाठशाळेत नियमित येणाऱ्या काही लोकांनी ओळखलं होतं. कदाचित आजपासून दादांच्या प्रवचनाला यायला त्यांना प्रारंभ केला असेल असंही त्यांना वाटलं. परंतु त्या माणसाच्या मुद्रेवर त्यांना भक्तिभाव दिसत नव्हता, तर दिसत होती फक्त उत्सुकता. ते पाहून त्याच्याकडे बघणाऱ्या मंडळींचीही उत्सुकता वाढली होती. काही वेळातच नेहमीप्रमाणे तो हॉल काठोकाठ भरून गेला. पटांगणही तुडुंब भरलं. 9 वाजून गेले तेव्हा पांडुरंग शास्त्री पाठशाळेमध्ये आले. बरोबर 9:30 वाजता ते व्यासपीठावर स्थानापन्न झाले. नित्याचं स्तोत्रपठण झाल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी प्रवचनाला प्रारंभ केला. तो नवखा माणूस मोठ्या उत्सुकतेनं पांडुरंग शास्त्रींकडे पाहत होता. त्यांचं प्रवचन ऐकत होता. गेले काही महिने पांडुरंग शास्त्री ऋग्वेद मंत्रावर हिंदीमध्ये प्रवचन करत होते. एका मंत्राचा उल्लेख करून ते बोलायला लागले. या मंत्राच्या आधारे स्त्री काय करू शकते हे आपण गेले 2 आठवडे पाहत आहोत. 2ऱ्या महायुद्धात जर्मनीमध्ये स्त्रियांनी केवढं कार्य केलं ते गेल्या 2 आठवड्यात आपण बघितलं. इंग्लंडची स्त्रीसुद्धा तशी सर्व दृष्टीनं प्रगत. मध्ययुगात मात्र ती नृत्य, संगीत अथवा घरपालन करणारी होती. धर्मात ती लक्ष घालत नव्हती. पण दरम्यान धर्माचा ऱ्हास होऊ लागला. 15व्या शतकात इंग्लंडला धर्म सुधारण्याची आवश्यकता वाटू लागली. त्यावेळी 3रा एडवर्ड इंग्लंडच्या गादीवर होता. जॉन स्टुअर्ट मिलनं तेव्हा स्त्री पुरुष समान कायदा, स्त्रीचं दास्यत्व, विवाह संस्था यावर पुष्कळ प्रहार केला. जॉन स्टुअर्टचे विचार आजही प्रवाही आहेत. इंग्लंडमध्ये त्यावेळी तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एडवर्ड रोडवर स्त्रियांचा साप्ताहिक बाजार भरू लागला होता. धर्माची बंधनं तुटायला लागली होती, त्याचा हा परिणाम होता. धार्मिक सत्ता कमजोर झाली म्हणजे वित्त सत्ता बळावते. खाना पिना सोना इत नाही, बस तसंच तिथे झालं. वेश्यावृत्ती बळावली. स्त्रीचं कौशल्य मी खरेदी करू शकतो तर तिचं शरीर का नाही, ही वृत्ती निर्माण झाली. त्यामुळे पारिवारिक जीवन उद्ध्वस्त झालं. म्हणून आमच्या ऋषींनी या मंत्रातून मागणं मागितलं आहे, आमचं पारिवारिक जीवन यमनियमांनी युक्त होऊ दे. आम्ही हे यमनियम स्वतःला लावून घेतलेले आहेत. लादलेल्या गुलामीऐवजी स्वीकृत गुलामी श्रेष्ठ असते हे आमच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. अशी स्वीकृत गुलामी नसली तर जीवन चालणारच नाही. ॲक्ट अकॉर्डिंग टू अदर्स विश हे त्यांना मान्य नाही. कारण लाचारी, अगतिकता यामुळे लादलेली गुलामी माणसाला खच्ची करते, पण प्रेमाची गुलामी माणसाला उन्नत बनवते. आपल्याकडे मात्र
लेजिस्लेशन ऋषी करायचे आणि एक्झिक्युशन राजा करायचा, अशी आदर्श पद्धत होती. त्यासंबंधी एक उदाहरण देताना ते म्हणाले, मला काही वर्षापूर्वी रॉयल एशियाटिक लायब्ररीत अलीगडचे एक स्कॉलर भेटले होते. इस्लाम धर्मावर लेक्चर देण्यासाठी ते मुंबईला आले होते. ते मला काही दाखले देऊन म्हणाले, इथे महम्मदानं विचारांच्या बाबतीत शिखर गाठलं आहे. दुसरा दाखला देऊन म्हणाले, इथे महम्मद खाली आला आहे. टॉपवर जाणारी आणि खाली येणारी एकच व्यक्ती कशी काय असू शकेल? म्हणून महम्मद 2 असावेत. मी म्हटलं, हे चुकीचं आहे. महम्मदानं खूप काम केलं, लेजिस्लेशन त्यानंच केलं आणि एक्झिक्युशनही त्यालाच करावं लागलं. एक्झिक्युशन करणं आलं की खाली यावंच लागतं. म्हणून आपल्याकडे राजा कायदे बनवत नव्हता, तर निस्वार्थ बुद्धीनं ऋषी कायदे बनवित होते. त्यांनी निर्माण केलेल्या धर्माची मुळं म्हणूनच आजही खोलवर घट्ट रुतलेली आहेत. याप्रमाणे पांडुरंग शास्त्रींनी तासभर अस्खलित प्रवचन केलं. मग ते व्यासपीठावरून खाली उतरले. कुणीही तोपर्यंत जागचं हललं नव्हतं. पांडुरंग शास्त्री पाठशाळेतल्या आपल्या खोलीमध्ये जाईपर्यंत कुणीही आपल्या जागेवरून उठत नसे. या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे लोक बसूनच होते. परंतु पाठशाळेत आलेला तो नवखा गृहस्थ तडकाफडकी उठला आणि घाईघाईनं पांडुरंग शास्त्रींच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेला. सर्वांनाच त्याबद्दल आश्चर्य वाटलं. त्या नवख्या माणसाला अचानक आलेलं पाहून पांडुरंग शास्त्रींनाही आश्चर्य वाटलं होतं. त्यांची प्रश्नार्थक मुद्रा त्या गृहस्थावर रोखली गेली असतानाच त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी किरीट जोशी, ICS ऑफिसर. इतकी वर्ष पॉंडिचेरीला होतो. आता काय काम होतं? सध्या मी इंदिराजींचा सेक्रेटरी आहे. मॅडमनीच मला आपल्याकडे पाठवलं आहे. मला आपल्याशी काही बोलायचं आहे. ठीक आहे, केव्हा तरी वेळ ठरवू. मला कृपा करून आत्ताची वेळ द्या. आत्ता? अहो, आज रविवार. रविवारी माझी माणसं इथे मला भेटायला येतात. कामाची बोलणी होतात. प्रवचनानंतर ही मंडळी माझ्यासाठी इथेच थांबून राहतात. त्यांना भेटलो नाही तर त्यांना काय वाटेल? म्हणून पुन्हा वेळ ठरवून. शास्त्रीजी, मी दिल्लीहून आपल्या निवासस्थानी फोन केला होता. तेव्हा आपण बाहेरगावी गेला होतात. पाठशाळेची वेळ आपण कधी चुकवत नाही हे मला तेव्हा समजलं. म्हणून मी तातडीनं आज आपल्याला भेटायला आलो. मला लगेच संध्याकाळी दिल्लीला परतायचं आहे. मॅडमना रिपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, बसा इथे. मी माझ्या माणसांना सांगून येतो. पांडुरंग शास्त्री बाहेरच्या हॉलमध्ये गेले. त्यांची वाट बघत बसून राहिलेल्या त्या शेकडो स्वाध्यायींना उद्देशून ते म्हणाले, आज जरा मी काही महत्त्वाच्या कामात आहे. त्यामुळे कुणालाही भेटू शकणार नाही. पुढच्या रविवारी मात्र भेटू. पांडुरंग शास्त्री पुन्हा आतल्या खोलीत आले. त्यांच्या समवेत तेव्हा हेमराज अशर आणि मेहराजी होते. पांडुरंग शास्त्रींनी त्या दोघांना थांबवून ठेवलं होतं. सर्वजण स्थानापन्न झाले तेव्हा पांडुरंग शास्त्री म्हणाले, बोला, काय काम काढलं? किरीट जोशी सांगायला लागले, मॅडम इंदिराजी गांधी यांना आपलं नाव चांगलं परिचित आहे. त्या हरियाणात पुष्कळ हिंडल्या. तिथेही त्यांनी आपलं काम बघितलं. आपल्या उपक्रमाविषयी त्यांनी बरंच काही ऐकलं आहे. त्यांना आणखी काही जाणून घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी मला तातडीनं आपल्याकडे पाठवलं आहे. इंदिरा गांधींनी पांडुरंग शास्त्रींच्या कार्याविषयी खूप ऐकलं होतं. गेल्या काही वर्षात कार्य बरंच वाढलं होतं. 1969 साली झालेल्या भक्तिसभेनंतर पुढच्याच वर्षी पशुपतीनाथ धामापासून परदेशातल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पांडुरंग शास्त्रींच्या मार्गदर्शनानुसार कित्येक स्वाध्यायी तरुण वैदिक संस्कृतीचे विचार घेऊन प्रथमच भारताबाहेर गेले होते. पशुपतीनाथ धामाला त्यांनी भक्तिपेरी केली होती. 2000 वर्षात तसा प्रयोग झाला नव्हता. सम्राट अशोकानं तसा प्रयोग 2000 वर्षापूर्वी केला होता. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यानं बौद्ध भिक्खूंना तेव्हा लंकेला पाठवलं होतं. त्यानंतर अलीकडच्या काळात व्यक्तिगत स्वरूपात स्वामी विवेकानंद हिंदू धर्माची ध्वजा घेऊन परदेशात गेले होते. दोघेही धर्म घेऊन गेले होते. परंतु पांडुरंग शास्त्री विवेकानंदांची उत्तरमीमांसा करत होते. त्यांनी तरुणांना भक्ती आणि देव घेऊन पाठवलं होतं, धर्म नव्हे. मोठ्या संख्येनं विशिष्ट हेतूनं प्रेरित झालेले तरुण प्रथमच पांडुरंग शास्त्रींनी पाठवले होते. तरुण मंडळी पांडुरंग शास्त्रींचं कार्य आणि विचार पाहून प्रारंभापासूनच त्यांच्याकडे आकृष्ट झाली होती. त्याला कारणही तसंच होतं. स्वातंत्र्यानंतर तरुणांविषयींचे 3 महत्त्वाचे प्रश्न समाजात निर्माण झाले होते. आजचा तरुण उन्नतीच्या वाटेवर आहे का अवनतीच्या? तो विध्वंसक बनत आहे का विधायक? आणि तिसरा प्रश्न, तो वाट चुकलेला आहे का निश्चित वाटेवर आहे? पण उत्तरं मिळत नव्हती.
स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात तरुण पिढी दंग होती. रामराज्य, सुवर्णयुग असं काहीतरी पुन्हा निर्माण होईल अशी स्वप्न ती पाहू लागली होती. काहीतरी नवं करायला मिळेल ही उमेद मनाशी बाळगून होती. पण प्रत्यक्षात त्यांचा भ्रमनिराश झाला. असफलता त्यांच्या वाट्याला आली. तरुण पिढी नाउमेद बनली. वैफल्यातून व्यसनाधीनता आली. त्याचवेळी पाश्चात्यांची भोगवादी विचारधारा घुसली. त्यातून विद्रोह करण्याची वृत्ती बळावली. त्यांच्या विद्रोहाचा अनेकांनी अनेक प्रकारानं उपयोग करून घेतला. सत्तालोलूप स्वार्थी राजकारण्यांनी तर आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी त्यांचा दुरुपयोग करून घेतला. त्यांना भेदाभेदाच्या जाळ्यात अडकवलं. देव, धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधात त्यांना उभं केलं. पण त्यामुळे ते आणखीनच भरकटले. त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. कृतज्ञता कोणी शिकवली नाही. असे तरुण पांडुरंग शास्त्रींच्या सान्निध्यात आले. त्यांनी पांडुरंग शास्त्रींना प्रारंभी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं. तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी त्यांना भारतीय संस्कृती समजावली. भारतीय आदर्शाचं दर्शन घडवलं. भारतीय परंपरा समजावून सांगितली. भारतीय विचारांच्या जोपासनेचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आणि त्यांचं संरक्षण का करायचं हेही सांगितलं. ते उत्साहित तरुण पांडुरंग शास्त्रींच्या विचाराने प्रभावित झाले. योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक त्यांना भेटला होता. त्यांच्या उत्साहाला आता उधाण आलं होतं. पांडुरंग शास्त्रींनीही त्यांच्या उत्साहाला पोसलं, वाढवलं, संगोपन केलं. त्यातूनच 1971 संस्कृती विस्तारक संघाच्या नेतृत्वाखाली तरुणांची संघटना स्थापन झाली. संस्कृती विस्तारक संघाची काही काळापूर्वीच प्रस्थापना झाली होती. त्याला कारणंही तशीच घडली होती. शेकडो लोक स्वाध्याय कार्यात आले होते. देवकार्याला ते अग्रक्रम देत असत. त्रिकाल संध्या ते नियमानं करीत. देव माझ्याबरोबर काम करतो अशी दृढ श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. देव काम करतो तर त्याचा भाग त्याला द्यायला नको का? तो भाग ते पांडुरंग शास्त्रींकडे आणून द्यायचे. काहींना अचानक धनलाभ व्हायचा. कृतज्ञता बुद्धीनं ते देवाचा भाग पांडुरंग शास्त्रींकडे घेऊन यायचे. ते धन पांडुरंग शास्त्रींनी स्वतंत्र ठेवलं. त्यामधून तीर्थयात्रा, यज्ञ, शिबिरं यामध्ये होणारा व्यासपीठ, सजावट, विजेचं बिल, मंडपाचं भाडं यासारखा खर्च भागवला जायचा. परंतु त्याला कायदेशीर स्वरूप हवं म्हणून पांडुरंग शास्त्रींनी एक ट्रस्ट केला. या ट्रस्टचं रीतसर ऑडिट केलं जातं. हा ट्रस्ट म्हणजेच संस्कृती विस्तारक संघ. या सांस्कृतिक विस्तारक संघाच्या नेतृत्वाखालीच तरुणांची संघटना स्थापन झाली होती. या संस्थेचं डिव्हाइन ब्रेन ट्रस्ट असं नामकरण करण्यात आलं. पूर्वी पांडुरंग शास्त्री कम्युनिस्ट लोकांच्या ब्रेन ट्रस्टमध्ये चर्चा करण्यासाठी जायचे. तो ट्रस्ट फक्त बुद्धिनिष्ठ लोकांचा होता. पण इथे भगवानच विचारांचा रखवालदार बनला. या संघटनेत पदवीधर तरुण एकत्र येतात. विविध सांस्कृतिक आणि दैवी विचारांवर चर्चा करतात. नवीन सन्मित्र त्यात सहभागी होतात. त्यामुळे व्यसनं, वाईट सवयी जडण्याची भीती नाहीशी होते. उलट प्रेरक वाचन आणि ध्येयपूर्वक कार्य करण्याचा त्यांना आनंद मिळतो. दिवसेंदिवस डिव्हाइन ब्रेन ट्रस्टमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली होती. हे कार्य चालू असतानाच पांडुरंग शास्त्रींनी 1979 योगेश्वर कृषीचा अभिनव प्रयोग प्रत्यक्षात आणला होता. तर 1981 मत्स्यगंधा अवतरली होती. कोळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू झालं होतं. आगरी, वाघरी, नागरी आणि सागरी अशा जाती जमातींमध्ये आमूलाग्र बदल घडून येत होता. खेडूत शेतकरीसुद्धा कार्यप्रवण झाले होते. भक्ती फेरी, भाव फेरी याद्वारे गीतेचे विचार भारतातल्या खेड्यापाड्यात पोचतच होते. भावनिक आणि आध्यात्मिक क्रांती सुप्तावस्थेत घडून येत होती. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्रांतीला पांडुरंग शास्त्रींनी भावनिक आणि आध्यात्मिक क्रांतीची आधुनिक काळात जोड दिली होती. भावी काळात विशाल आकार घेणाऱ्या या सुप्तावस्थेतल्या पंचरंगी क्रांतीची इंदिरा गांधी यांना ऐन आणीबाणीच्या काळात जाणीव झाली होती. ही क्रांती त्यांना भावली होती. म्हणूनच त्यांनी किरीट जोशी या आपल्या खास माणसाला पांडुरंग शास्त्रींकडे पाठवलं होतं. एवढंच नव्हे तर भेटीचा वृत्तांत ताबडतोब सादर करायला किरीट जोशींना सांगितलं होतं. त्यानुसार किरीट जोशी तातडीनं पांडुरंग शास्त्रींच्या भेटीला आले होते. किरीट जोशी पुढे म्हणाले, मॅडमना आपले विचार जाणून घ्यायचे आहेत. विशेषतः हिंदू मुसलमान संबंध, धर्म या विषयावरची आपली मतं त्यांना माहीत करून घ्यायची आहेत. मग चर्चेला प्रारंभ झाला. वेगवेगळ्या विषयांवर पांडुरंग शास्त्रींनी आपली मतं मांडली. किरीट जोशींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरं दिली. दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक रंगली.
अखेर किरीट जोशींनी विचारलं, एक व्यक्ती आणि पंतप्रधान या नात्यानं मी आपल्यासाठी काय करू शकते असं मॅडमने आपल्याला विचारलं आहे. पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, मॅडमना सांगा की फक्त प्रेम ठेवा. किरीट जोशींनी निघताना म्हटलं, मॅडमना आपलं सारं वाङ्मय हवं आहे. पांडुरंग शास्त्रींनी आजवर दिलेली प्रवचनं आता सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाली होती. भराभर नवीन आवृत्ती निघत होत्या. इंदिराजींनाही त्यांचे विचार सखोल जाणून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी पांडुरंग शास्त्रींचं वाङ्मय मागवून घेतलं होतं. पांडुरंग शास्त्री म्हणाले, मी पाठवून देतो लगेच. किरीट जोशी मोठ्या समाधानाने निघून गेले. मग मेहराजींकडे बघून पांडुरंग शास्त्री म्हणाले, आपली सारी पुस्तकं किरीट जोशींकडे तुम्ही स्वतः पोचती करा. होय दादा, हे बघा, ते उतरलेत त्या हॉटेलवर नेऊन देऊ नका, सरळ विमानतळावर जा. पांडुरंग शास्त्रींचं वाङ्मय घेऊन मेहराजी तात्काळ सांताक्रूज विमानतळावर निघाले. ते परत येईपर्यंत पांडुरंग शास्त्री पाठशाळेतच थांबून होते. 5 वाजताचं दिल्लीचं विमान गेल्यानंतर मेहराजी ताबडतोब पाठशाळेत परतले. ते परत येईपर्यंत पांडुरंग शास्त्री पाठशाळेतच थांबून होते. 5 वाजताचं दिल्लीचं विमान गेल्यानंतर मेहराजी ताबडतोब पाठशाळेत परतले. पांडुरंग शास्त्रींना सारा वृत्तांत सांगताना ते म्हणाले, पुस्तकं त्यांच्या हातात दिली, विमानानं ते दिल्लीला गेले. पांडुरंग शास्त्रींनी हसून म्हटलं, म्हणजे खरंच बाईंनी पाठवला होता तर? अहो, या राजकारणी लोकांचं काही सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला मुद्दाम विमानतळावर धाडलं होतं. काही क्षण थांबून तेच पुढे म्हणाले, इंदिराजींबद्दल आश्चर्य वाटतं हं. तशा त्या गुणग्राहक, राजकारणात अखंड बुडल्या असतानाही अशा कामांना वेळ देतात. आता माझं उत्तर ऐकून काय म्हणतात कुणास ठाऊक. ती गोष्ट भविष्यकाळात पांडुरंग शास्त्रींना समजणार होती. पुढे काही कामानिमित्त ते दिल्लीला गेले असताना किरीट जोशी त्यांना मुद्दाम येऊन भेटले होते. त्यावेळी पांडुरंग शास्त्रींनी त्यांना विचारलं, काय म्हणाल्या तेव्हा मॅडम? किरीट जोशींनी हसत सांगितलं होतं, दादा, आपला निरोप मी मॅडमना दिल्यानंतर त्या मनसोक्त हसल्या होत्या. म्हणाल्या होत्या, प्रेम का होईना, पण पांडुरंग शास्त्रींनी काहीतरी मागितलं आहे खरं. पांडुरंग शास्त्री तेव्हा त्यांना म्हणाले होते, किरीटभाई, इंदिराजींनी मला रेडिओवर किंवा टी व्हीवर एखादा स्लॉट दिला असता. स्वाध्याय कार्यावर काही वर्तमानपत्रांमधून अग्रलेखही छापून आणले असते, पण त्यामुळे माणूस उभा राहू शकतो का? मुळीच नाही. मग मी कशाला त्या वाटेला जाऊ? किरीट जोशींना पांडुरंग शास्त्रींचं हे दर्शन खरोखर अनोखं वाटलं होतं. आता मात्र पांडुरंग शास्त्री मेहराजींना म्हणाले, सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःहून मला काही विचारायला आलं याबद्दल मी स्वतःची पाठ थोपटून घेतो. मेहराजी म्हणाले, दादा, लोक उलट याच गोष्टीचा फायदा घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. संस्था उभी करून देणग्या मिळवतात, समाजापुढे हात पसरतात. सरकार दरबारी तर त्यांचे सतत अर्ज विनंत्या जात असतात. पण त्या मार्गानं न जाता आपण केवढं मोठं कार्य उभं केलं, म्हणून सरकार आपणहून तुमच्या दारी आलं. पांडुरंग शास्त्रींनी हसून मान डोलवली. मग ते आपल्या जागेवरून उठले. एव्हाना बराच उशीर झाला होता. घरी लवकर जायला हवं होतं. ते लगेच पाठशाळेतून घरी निघाले. जर्मनीला जायची त्यांना तयारी करायची होती. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.